केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपूर दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषद घेत विविध राजकीय, सामाजिक आणि विकास कामांशी संबंधित मुद्द्यांवर भाष्य केले। यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती दिली, तसेच राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवरही आपली भूमिका स्पष्ट केली। पत्रकार परिषदेदरम्यान रामदास आठवले यांनी केंद्र सरकार हे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवक आणि वंचित घटकांच्या विकासासाठी सातत्याने काम करत असल्याचे सांगितले। देशातील पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या विषयांवर सरकार सकारात्मक पावले उचलत असल्याचे त्यांनी नमूद केले। राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत बोलताना त्यांनी महायुती सरकार स्थिर असून आगामी काळात विकास कामांना अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला। विरोधकांवर टीका करताना त्यांनी केवळ आरोप करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याची गरज असल्याचे सांगितले। खेड्यापाड्यामध्ये अॅट्रॉसिटीच्या केसेस चालू होता आणि त्याचे कारण हे आहे की दलित समाजामध्ये, बौद्ध समाजामध्ये मोठी जागृती आलेली आहे। त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये कोणी काही शिवीगाळ केली, दम दिला, काय फुफाटीत मारली तरी पूर्वीच्या काळामध्ये लोक म्हणून ते थांबायचे। पण आता एकाला अरे म्हटल्याबरोबर त्याला कार्य म्हणण्याची हिंमत त्यांच्यामध्ये आलेली आहे आणि कोणी काय उलट केलं तर पूर्वीच्या काळामध्ये 7 विषयावर लागत होता। आता आमचं सरकार आल्यानंतर 14ला आम्ही 21 विषयावरती अॅट्रॉसिटी आम्ही लावतो आणि त्यामुळं जर दलितांवर अन्याय केला तर लोक ताबडतोब पोलीस स्टेशनला जातात। त्यामुळं अत्याचाराचं प्रमाण खेड्यापाड्यामध्ये अजून आहे, ते कमी झालं पाहिजे। आमच्या मंत्रालयाला बरेच नाही, सामाजिक न्याय खात्याचं म्हणणं असं आहे की प्रत्येकाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, कोणावर सामाजिक अन्याय होतो आणि अॅट्रॉसिटीच्या संबंधामध्ये करावी आणि जो त्याला जबाबदार आहे अशाच लोकांवरती गुन्हा नोंदवला पाहिजे। इनोसंट लोकांवरती तो गुन्हा नोंदवू नये आणि गावातला जे ग्रुप जो असतो, जो त्या ग्रुपच्या विरोधामध्ये असतो, तो ग्रुप त्यांना लोकांना सांगतो ही नाव टाका, ती नाव टाका, त्याच्यावर तो गुन्हा लावावा। जे ज्यांचा संबंध नाही अशा लोकांवरती गुन्हा लावू नये असा मत आहे आणि कुठे अॅट्रॉसिटी होऊ नये ही आमच्या पक्षाची भूमिका आहे। आठवले साहेब तसं नाही होतं ते। यांचा असा प्रश्न की अनुसूचित जाती जनजाती जो आयोग आहे त्या आयोगात कित्येक तक्रारी करून सुद्धा ते सुनावणी घेत नाही, अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होत नाही। जर एखादा आदेश जर पोलीस विभागाला दिला, हा यांचा प्रश्न होता। यावर आपलं काय, यावर आपण तुम्ही सूचना करा पोलीस विभागाला। पोलीस स्टेशननी समजा त्यांनी अॅट्रॉसिटीची मागणी किंवा गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न झाला तर अलीकडे DYSP या रँक अधिकारी त्याची इन्क्वायरी करत असतो आणि बरोबर ती अॅट्रॉसिटी आहे का त्याचा अभ्यास करून ती अॅट्रॉसिटी लावण्यात येते। पण जर त्या व्यक्तीचा आग्रह असेल की बाबा तिथे अॅट्रॉसिटी लावला पाहिजे तर ते राज्याच्या ST आयोगाकडे जातात किंवा आमच्या केंद्राकडे असणाऱ्या आयोगाकडे येतात आणि मग त्या ठिकाणी आमच्याकडे चेअरमन, डेप्युटी चेअरमन आणि काही मेंबर आहेत, त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना बोलवलं जातं आणि चेअरमन, डेप्युटी चेअरमन त्याला आदेश देतात की या ठिकाणी हा गुन्हा लागला पाहिजे किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला सस्पेंड केलेला आहे, त्याला प्रमोशन मिळालेलं नाही आहे, तर ते सुद्धा त्या कमिशन मध्ये जातात आणि कमिशनने घेतलेल्या निर्णयाला काही वेळेला प्रतिसाद मिळतो, पण अनेक वेळेला त्या बँका किंवा ते अधिकारी ऐकत नाही आहे। त्यामुळं त्या आयोगाला काय अधिकार अजून मिळावे यासाठी प्रयत्न होणं त्यांना आवश्यक आहे। फक्त हिअरिंग होतं आणि मग आदेश पण त्याने काढलेला आहे याला कामावर घ्यावं, तर ते अधिकारी ऐकत नाही। त्यामुळं आपण तुझे म्हणतो त्याप्रमाणे या थोड्या अडचणी आहे, म्हणून त्या आयोगाला काही अधिकार देण्याच्या संबंधामध्ये राज्य आणि केंद्राने विचार करणं आवश्यक आहे आणि नक्की त्यासाठी आम्ही विचार करत आहोत की बाबा त्या आयोगाला काही अधिकार असले पाहिजे आणि अन्याय झालेल्या लोकांना न्याय जर द्यायचा असेल, खाली न्याय मिळत नाही म्हणून तो आयोग स्थापन करण्यात आलेला आहे। त्यामुळे त्या आयोगाकडे आलेल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची आपली भूमिका आहे पाहिजे। पूर्वी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कॉलरशिप अशी होती की 90% पैसे राज्याचे आणि 10% पैसे सेंट्रलचे। ज्यावेळेला आमच्या मंत्रालयाच्या लक्षात आलं
नाव आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप, आणि स्टेटचे 90% पैसे त्यामध्ये असायचे. म्हणून आमच्या सरकारने 5 वर्षांसाठी 15,700 कोटी रुपये मंजूर केले, आणि भारत सरकारचा 60% वाटा आणि 40% राज्याची अशा पद्धतीची स्कीम आता बनवलेली आहे. तर विदर्भाची माहिती घेतली की या ठिकाणी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहेत. ते नागपूर डिव्हिजन मध्ये शेड्यूल कास्टचे विद्यार्थी जवळजवळ 73,908 असल्याची माहिती मिळाली, आणि ओबीसीचे स्टुडंट 2,57,839 अशी माहिती आपल्याला देण्यात आली. अॅट्रॉसिटी ऍक्ट जे आहे ते सगळ्या विदर्भामध्ये त्याकडे त्यांनी दिलेले आहे. पण 24-25 मध्ये 422 केसेस आहेत, आणि 25-26 ला 458 केसेस सगळ्या विदर्भामध्ये. हे प्रमाण अत्यंत अल्प आहे. म्हणजे इतर जिल्ह्याच्या मानाने, डिव्हिजनच्या मानाने विदर्भामध्ये अॅट्रॉसिटीचं प्रमाण अत्यंत अल्प आहे. आणि आता नोव्हेंबर 25 मध्ये एक स्कीम अशी लागू करण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी मर्डर झालेला आहे, दलित व्यक्तीचा मर्डर झालेला आहे, या फॅमिलीला 8,25,000 रुपये देण्याची आमच्या भारत सरकार स्कीम आहेच आहे. पण त्या कुटुंबातल्या एकाला नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे, आणि आतापर्यंत विदर्भामध्ये 77 लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. इंटरकास्ट मॅरेजची माहिती घेतली तर 23-24 मध्ये 1,404 इंटरकास्ट मॅरेजची प्रकरण नोंद आहे. 24-25 ला 3,606 अशी नोंद आहे, आणि 25-26 ला 6,120 म्हणजे डिव्हिजनमध्ये. इंटरकास्ट मॅरेजचं प्रमाण विदर्भामध्ये मोठं आहे. म्हणजे समाज एकत्र येण्याच्या प्रक्रियेला एक यामुळे चांगली गती येणार आहे. ते MHOचे 4 वेळेला ते खासदार होते, नागपूरचे, वर्ध्याचे आणि रामटेकचे, आणि दत्ता भाऊंच्या सोबत माझे अत्यंत जवळचे संबंध होते. अत्यंत दिलखुलास असा माणूस होता. मध्यंतरी माझ्या सोबत दौऱ्यामुळे मला काही लवकर येता आलं नव्हतं. त्यामुळे आज नागपूरमध्ये विमानतळावर उतरल्यानंतर त्यांच्या घरी भेट घेऊन आलेलो आहे, आणि त्यांच्यासारखा एक अत्यंत उत्तम माणूस, दलितांना, बौद्धांना सातत्याने मदत करणारा आणि दिलखुलास माणूस म्हणून त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या जाण्यामुळं नागपूरच नव्हे तर महाराष्ट्रातला एक दिलदार असा नेता म्हणून त्यांची ओळख होती. ते आज आपल्यामध्ये नाही. अचानक त्यांना अटॅक आला आणि त्याच्यामध्ये गेले, तर त्यांना मी आदरांजली अर्पण करतो. आणि आल्यानंतर एक शासकीय बैठक आपण घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. नागपूर आणि विदर्भातील विकास कामांबाबत बोलताना त्यांनी केंद्र सरकारकडून अनेक प्रकल्पांना पाठबळ मिळत असल्याचे सांगितले. विदर्भातील उद्योग, पायाभूत सुविधा आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्यावर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेदरम्यान कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नागपूर भेटीमुळे रिपाईंग कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।